कुंभारी येथील ग्रामदैवत श्री गेनसिद्ध मंदिरात कळसारोहण, शिखर प्रतिष्ठा व देवतांची पुनर्प्राण प्रतिष्ठापनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती देवस्थानच्या ट्रस्टी कमिटीकडून देण्यात आली। सदर कार्यक्रम गावातील सुक्षेत्र मौजे कुंभारीचे ग्रामदैवत श्री गेनसिद्ध मंदिरात दिनांक 4 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी 2025 दरम्यान होणार आहेत। कळस पूजन, कुंभाचे मिरवणूक, काशी ब्राह्मणांच्या मंत्रोच्चाराने 9 कुंडांचे होम हवन, नागसिद्ध देवाचे भाकणूक कार्यक्रम, कळसारोहण, शिखर प्रतिष्ठा, देवतांची पुनर्प्राण प्रतिष्ठापना कार्यक्रम, पौराणिक कन्नड नाटक आदी धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत। यासंबंधी अधिक माहिती देवस्थानचे ट्रस्टी यांच्याकडून देण्यात आली। आपल्या गावातील कळसारोहण कार्यक्रमानिमित्त सर्व महिला कळसासाठी सोन्याचे कळस तयार करण्यासाठी दक्षिणा दिलेत। त्यांच्या मनाच्या इच्छाप्रमाणे त्यांना रक्कम देऊन काही भक्त लोक महिलांनी सोने दिलेत, काही लोक चांदी दिलेत, काही लोक पैसे दिलेत आणि गावातील प्रत्येक घरातील लोकांना आम्ही एक साडी, एक जम्पर पीस, एक नारळ, एक दांडा आणि एक कळस असं जलकुंभ आणण्यासाठी ते सर्व साहित्य देवस्थानच्या वतीने सर्व महिलांना देऊ लागलो आणि गावातील सर्व महिला प्रत्येक घरातील शेंगाचे पोळे, धपाटे आणि भाकरी, बाजरी भाकरी असं देवस्थानच्या बांधकामानिमित्त, कळसारोहण कार्यक्रमानिमित्त प्रत्येक घरातील लोकांनी सर्वांनी आपल्याला अन्नाच्या स्वरूपात सर्व एवढ्या मोठ्या संख्येने देऊ लागलेत आणि गावातील काही भक्त लोक एक दिवसाचा जेवणाचा खर्च उचललेत। एका भक्तांनी तरी लक्ष्मण कोळी त्यांनी आपल्या गावातील 7 तारखेच्या कळसारोहण कार्यक्रमाला जेवढे भक्त लोक येतात त्या भक्त लोकांना त्यांच्या मार्फत प्रसाद ठेवलेला त्यांनी 11 क्विंटल लाडू, 11 क्विंटल बालुशाही आणि बेसन लाडू 3 क्विंटल बेसन लाडू, काही लोक खीर घालणार आहेत, काही लोक भाकरी देणार आहेत, काही लोक पोळ्या देणार आहेत। भक्त लोक एवढा आपल्या देवस्थानला अन्नदानाच्या स्वरूपात कोण दही देणार आहेत, कोण दूध देणार आहेत, तूप देणार आहेत, चहा देणार आहेत, दूध देणार आहेत। सर्व ज्यांना ज्या भक्तांना काय जेवायच्या इच्छाप्रमाणे त्यांनी सर्व भक्त लोक देऊ लागलेत। सर्वांना 4 दिवस आपल्या गावातील सर्व भाविक भक्तांना, पंचक्रोशीतील भाविक भक्तांना या जेवणाची व्यवस्था सर्व पंच कमिटी बी केलेली आहेत। या प्रसादाचा सर्वांनी भक्त लोक महाप्रसादाचा लाभ घ्यावा एवढे बोलून मी माझे 2 शब्द। 51 पालख्यांची भेटी होणार आहेत। 7 तारखेला कळसारोहणचा कार्यक्रम आहे। 8 तारखेला सांगता समारोप होणार आहे। तरी पंचक्रोशीतील सगळे भक्तगण या प्रसादाचा पण लाभ घ्यावा आणि सगळ्या मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी या कमिटीच्या अध्यक्षाच्या नात्याने मी मौजे कुंभारी येथील श्री गेनसिद्ध महाराजाचा कळसारोहण व प्राण प्रतिष्ठा, देवताचा प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम दिनांक 4 रोजी कळस मिरवणूक, जलकुंभ मिरवणूक, पालखी मिरवणूक बहुसंख्य लोकांच्या उपस्थितीत मिरवणूक काढणार आहे। नंतर 5 तारखेला काशीचे ब्राह्मणाकडून विधिवत होम पूजा करणार आहे। 3 दिवस होम पूजा आणि दिनांक 6 तारखेला 51 पालख्याच्या भेटी कार्यक्रम आहे। भव्य दिव्य अशा स्वरूपात भेटीचा कार्यक्रम, सर्व देवताचे भेटी कार्यक्रम होणार आहे आणि दिनांक 7ला होम हवन आणि गेनसिद्ध महाराजाचा कळसारोहण कार्यक्रम मोठ्या संख्येने उपस्थित होऊन आपल्या मंदिरामध्ये मोठ्या संख्येने धर्मसभा असं आयोजित केलेलं आहे आणि 8 तारखेला सर्व देवताचा सांगता समारंभ करून निरोप समारंभ करायचं कार्यक्रम असं नियोजन ठरवलेलं आहे। याप्रमाणे या कार्यक्रमाच्या कुंभारीतील आणि पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे मी देवस्थान कमिटीच्या वतीने सर्वांना विनंती करतो।